नमस्कार, मी आशुतोष टिळक. आर्थिक शब्दांची सोपी व्याख्या या माझ्या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा हा जो शब्द आहे ना, हा आहे पिग. म्हणजे नेमकं काय? आशुतोष, हा शब्द तू का निवडला या आठवड्यासाठी? कारण फार साधं आहे. मी ज्या वेळेला बातम्या वाचायला बसतो किंवा आजकाल तर अगदी जनरलच्या वेळेलाही अनेक साऱ्या जाहिराती दिसतात ना, त्यावेळेला असे गळ टाकून बसलेले अनेक सारे वुल्फ्स टाकून बसलेले, आकडे टाकून बसलेले अगदी स्पष्ट दिसतात आणि त्याला बळी पडतात हे पिग्ज. दॅट्स इट. जर तुम्ही देखील पिग आहात किंवा इन्व्हेस्टिंगच्या जगातले तुम्ही देखील पिग्जच आहात, जर तुम्हाला कोणी असं सांगत असेल की दर आठवड्याला हे असे एवढे रिटर्न, याने एवढे रिटर्न कमवले, त्याने एवढं हे कमवलं, तुमचा पोर्टफोलिओ भले सेन्सेक्सला आउट परफॉर्म करत असेल किंवा काहीही न करता तुम्ही निफ्टीला आउट परफॉर्म करत असाल, तर काही काळजी करण्याची गरज नाही. इनफॅक्ट जर तुमच्या पोर्टफोलिओवरचे रिटर्न हे महागाईच्या रिटर्नला हरवणारे असतील तर दॅट्स इट. इफ यू आर मेकिंग रिटर्न मोर दॅन इन्फ्लेशन, दॅट्स इट. काही काळजी करण्याची गरज नाही. पण ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं 10%, 12%, 15%, 20% इतके रिटर्न, असं मार्केटमध्ये आल्यावर ज्याच्या हे लक्षात येत नाही की रिटर्न हे ॲश्युअर्ड नसतात, तर ते कमवण्यासाठी कष्ट करावे लागतात, असं इमोशनल प्राणी म्हणजे पिग. इमोशनल आणि एक्स्ट्राच्या रिटर्नसाठी हव्यासी असलेले, डेस्परेट असलेले स्वार्थी प्राणी म्हणजे पिग. मग ते फिक्स्ड इन्कम मध्ये असू शकतात, खालच्या दर्जाच्या पेनी स्टॉकसाठी. पेनी स्टॉकच्या अनेक साऱ्या जाहिराती मी बघतो की पेनी स्टॉक होता, एवढे पैसे कमवले, इतके गुंतवले असतील. अरे बापा, अरे दादा, पेपरवाल्या, तुला माहीत असतं का की ऑपरेटरच्या या सगळ्या गंमत चालते. एखादा शेअर पकडायचा, त्याला काहीतरी ढगात पोहोचवायचं. रिसेंटची बातमी होती काय, वोडाफोन आयडियाच्या शेअरमध्ये येणार इलॉन मस्कला द्यायचं. जरूर. वोडाफोन आयडियाच्या खिशामध्ये ढिगभर पैसा होता. वोडाफोन आयडियाच्या खिशामध्ये काही ढिगभर पैसा होता. आत्ताच्या घडीला त्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. वोडाफोन आयडियाच्या खिशामध्ये भरपूर सारं स्पेक्ट्रम आहे, जो त्यांच्या घटणाऱ्या युजर्सच्या याच्यामुळे त्यांना वापरता येत नाहीये आणि ते खरे काळजीची गोष्ट असू शकते. दॅट्स इट. ज्यांना हे मॅनिप्युलेशन करतात त्याचा प्राणी थोडासा वेगळा, तो पण आपण घेऊ लवकरच. परंतु या सगळ्यामध्ये जी एक काळजीची तयार होते ना, की हे असे आकडे टाकून बसल्यावर जे येतात ते तर पिग्ज, आणि पिग्जचं काम असतं टू गेट कट. ही जी डुकरं असतात ना, ती कसायच्याच घरात जाऊन पडतात, बाकी काहीच नाहीये. गुंतवणूक करताना हेल्दी काय राहायचं? तुम्ही जर वेल असाल तर तुम्ही माझ्या चॅनलवर येणारच नाही हो. पहिली मुद्दा, तुम्ही वेल नाही आहात, मग तुम्ही बुल किंवा बियर राहू शकता. बियर राहण्यामध्ये काही वाईट नाहीये. बियर असण्यामध्ये काही वाईट नाहीये. इनफॅक्ट मार्केटच्या फोर्सेस मधला तो एक आहे. यू कॅन इझिली बी अ बियर. पण जर तुम्ही पिग असाल तर दुसऱ्या कुठल्या तरी प्राण्याकडे जा. बी अ स्टॅग. मागच्या आठवड्याचा शब्द बी अ स्टॅग चालेल. स्टॅग असण्यामध्ये काही वाईट नाहीये. पिग असू नका. अवास्तव रिटर्नची अपेक्षा मार्केटमध्ये कधीच करू नका, कारण अवास्तव रिटर्न तुम्हाला छळायला बसतात. बजेट जवळ येतंय म्हणून हा शब्द आहे. बजेटकडे नजर ठेवून पण हा शब्द मी टाकतो आहे की पिग बनू नका. मार्केटमध्ये कुठल्याही गोष्टीच्या रिटर्नच्या मागे लागू नका. जर तुमचा म्युच्युअल फंड एका छोट्या कालावधीसाठी भलेही करत असेल, पण त्या म्युच्युअल फंडला एक टाइम द्या. इनफॅक्ट कासव बनावं मार्केटमध्ये, चालेल. बी अ टॉर्टॉइज. दॅट्स इट. आणि हा आहे या आठवड्याचा शब्द. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.